करतोयस? ते आजीनी पूजेसाठी फुलं मागितली होती ना, पण तू? अरे आलास? हो, हे घ्या. केतकी केतकी, अगं कुठे निघालीस? बाहेर. तुला काय करायचंय? काही नाही अगं, म्हणजे खूप छान दिसतेस. ओ थँक्यू. फक्त फक्त हे फूल लावून जा ना. शी, जीन्सवर कोणी फुल लावतं का? चल बाय. बाय. हाय केतकी. हाय रितेश. कशी आहेस? ठीक आहे. मी पण मस्त आहे. ऑर्डर करायचं? हो चालेल. काय खाशील? एक मिनिट हां. वेटर, तुमच्याकडे बटर चिकन आणि नान तर असेलच ना? हो आहे ना सर. मला वाटलं कॉफी डेट आहे ना? डोंट टेल मी तू त्या मुलीमधली आहे जी डेटवर मुलांना इम्प्रेस करायला काही खात नाही. नाही, असं काही नाही आहे. आजीने घरी पूर्ण स्वयंपाक करून ठेवला आहे ना, सो जेवायचं आहे घरी जाऊन. आर यू किडिंग मी? मला एक कॉफी चालेल. ओके मॅम. नॉट अ फॅमिली गाय आय गेस. बरं ते जाऊ दे. तुमच्या कॉलेजमध्ये काय चालू आहे सध्या? ॲक्च्युली सध्या आमच्या कॉलेजमध्ये फेस्ट चालू आहे आणि आमच्या कॉलेजचा फेस्ट म्हणजे फुल राडा बॉस. तुमच्या कॉलेजमध्ये नसतं कसं काही? एक मिनटं, तू माहिका, संजना, प्रिया आणि रोहिणीला ओळखतेस का? तुझ्याच कॉलेजमध्ये आय थिंक. सेम बॅच मोस्टली. हो हो, सेम बॅच. पण तू कसं काय ओळखतोस त्यांना? अगं मी आणि माझा मित्र सेड त्यांना डेट करायचो. एक मिनटं, तुम्ही दोघांनी चौघींना डेट केलंय? हो, मी आधी प्रियाला डेट करायचो, सेड संजना डेट करायचा आणि माहिका आणि रोहिणी त्यांच्या ग्रुपमध्ये होत्या. नंतर वर्कआउट नाही झाला आमचा काही, तर मग मी रोहिणीला डेट केलं आणि मग सेडनी माहिकाला डेट केलं. पण तिथे पण सॅडली नो लक. आफ्टर अ वाईल संजना माझ्या सोसायटीमध्ये शिफ्ट झाली अँड आम्ही बरेच क्लोज झालो अँड देन मी स्टार्टेड डेटिंग. नंतर सिडनी रोहिणीला डेट केलं आणि कारण की ते आय थिंक दे यूज टू गो टू बास्केटबॉल प्रॅक्टिस एकत्र आणि आफ्टर दॅट दे ब्रोक अप ॲज वेल. आणि त्याच वेळी मी आणि संजना पण आमचं पण ब्रेकअप झालं आणि तेव्हा माहिका वॉज देअर फॉर मी. आणि मग त्यानंतर आम्ही स्टार्टेड डेटिंग. काय ग? काय झालं? कंटाळा आलाय का? हो. काय झालं? सांग की मला. कसं सांगू? तुला डेटिंग म्हणजे काय माहिती आहे का? नाही बाई, मला काही त्यातलं काही तुमचे शब्द माहिती नाही आहेत. बरं झालं तुमच्या आणि आईबाबांच्या वेळेस हे डेटिंग वगैरे काही नव्हतं, नाहीतर कोणाचं लग्नच झालं नसतं. अगं काय सांगू तुला आमच्या वेळची गोष्ट. मी जेव्हा 19 वर्षाची होते तेव्हा आमचं लग्न ठरलं होतं. तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरं आहे. मी तुझ्या आजोबांना पहिल्यांदा आमच्या साखरपुड्यातच भेटले. शीला, झालीस का ग तयार? हो आई, झालंच माझं. वा वा वा, आजचा सोहळा अगदी व्यवस्थित पार पडला हो. अगदी बरोबर म्हणलात बुवा. आता लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढून टाकूया. हो, ते तर करायला पाहिजे. हो ना. गुरुजी, आत्ता लगेच बघून सांगता येईल का? मी जरा आलोच. हा
येऊ का? बसा ना तुम्ही. हो हो, बस ना तू पण. छान झाला ना आजचा कार्यक्रम? जेवणही खूप सुरेख होतं. तुमचं काही काम होतं का? नाही म्हणजे हो हो. गजरा आणला होता तुझ्यासाठी. माळशील? आपण उद्या कुठेतरी बाहेर जाऊया? द्या. बरं. देवळात जायला आवडेल? हो, चालेल ना. सोबत चालून सात पावले संसाराची गोड स्वप्न पाहिले माळतो मी वेणीत तुझ्या फुलल्या मोगऱ्याचा गंध दरवळी ओवले या गजऱ्यात क्षण गोवळी फुलल्या मोगऱ्याचा गंध दरवळी ओवले या गजऱ्यात क्षण गोवळी. श्रावणातला तो पहिला पाऊस, पावसात उमलला मोगरा, चंद्रविलास रावांचं नाव घेते, माळुनी कोवळ्या क्षणांचा गजरा. सोबत अनुभव प्रेमाची गोडी राग रुसवा अन खोडी थोडी कायावर हो हातात हात साता जन्माची आपुली साथ माळतो मी वेणीत तुझ्या फुलल्या मोगऱ्याचा गंध दरवळी ओवले या गजऱ्यात क्षण गोवळी फुलल्या मोगऱ्याचा गंध दरवळी ओवले या गजऱ्यात क्षण गोवळी. तर असं करत करत आम्ही 50 वर्ष एकत्र घालू. आहे की नाही गंमत? हो ग आजी, मस्तच आहे तुमची लव्ह स्टोरी. तुला तर गजरे वगैरे मिळतात हा, मला तर साधू कोणी फुलही नाही दिलं. असं का म्हणतेस? दिलंय की तुलाही फुल? काय ग आजी, गंमत करतेस का माझी? अगं नाही ग, प्रेम म्हणजे नेहमी काही मोठे मोठे सरप्राईजेस असेल असं नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधनं पण प्रेम व्यक्त करता येतं. शीला, हे बघ काय आणलाय तुझ्यासाठी. गजराच आणला असेल त्यांनी. नेहमी बाहेर गेले की न विसरता आणतात. गजरा? तू इकडे बसलीस होय? मी आपलं घरभर शोधतोय. आजी नातीच्या गप्पा चाललेल्या दिसत आहेत. अय्या गजरा. मग शीला, ऐकलंस का? एक मस्त नाटक लागलाय. जायचं का बघायला? हो, जाऊया की. नक्की. काय मग आजोबा, तुम्ही एकदम छुपे रुस्तम निघालात. कसलं रोमॅन्टिक. एक मिनिट, मी फोटो काढते हा. वा, छान आलाय का फोटो केतकी? मला पाठवून दे ना, मी प्रिंट करतो. मी जरा आलेच. केतकी, तू इथे काय करतेस? काही काम होतं का? नाही रे,
तुझ्याशी जरा बोलायचं होतं. अच्छा ये ना आत ये ना. नाही ॲक्च्युली आपण बाहेर जायचं का? ठीक आहे चालेल. कैवल्य, आपण किती वर्षापासून ओळखतो एकमेकांना? झाले असतील एक 14-15 वर्ष. का ग? आपण एकत्रच वाढलो ना? म्हणजे हो. आणि लहानपणापासून आपण चांगले मित्र होतो ना? असं का म्हणतेस? अजूनही आहोत. सॉरी अरे, सकाळी उगाच बोलले तुला. कधी कधी रूढ वागते ना मी तुझ्याशी. त्यात काय नवीन, पण ठीक आहे ग. गप रे. पण तसं नाही, जरी मी रूढ वागले तुझ्याशी तरी तू माझ्याशी चांगलाच वागलायस. छान वाटतोस तू मला. ऐक ना, मला माहिती आहे की तू मला फक्त एक मित्र मानतेस, पण मला पण आवडतोस तू. खरं? माळशील? सकाळी तर एक फुलही लावायला तयार नव्हतीस, आता का गजरा? पण जीन्सवर चालेल का?